नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या दुसऱ्या दिवसामध्ये। पहिल्या दिवशी आपण सोन्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत चांदी म्हणजेच सिल्वर बद्दल, की सिल्वर कशा प्रकारे काम करतं भारतामध्ये, कुठं ते वापरलं जातं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिल्वरचा जो काही भाव आहे तो एवढा जास्त का वाढतो आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत सिल्वर जे काही ते कशा प्रकारे वाढू शकतं आहे। तर डिटेलमध्ये आपण इथे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेवटी बघितल्यानंतर मला तुम्ही सर्वांनी नक्की सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं आहे की चांदी पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत किती रुपये जाऊ शकता आहे। तो चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की चांदी आपल्या भारतामध्ये का एवढी महत्त्वाची आहे। चांदी जे काही ते आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक समृद्धीचं प्रतीक आहे आणि चांदी घराघरांमध्ये गुंतवणुकीचं पहिलं साधन असं मानलं जातं आणि सरकार आहे किंवा औद्योगिक पातळीवरही चांदीची मागणी सतत वाढते आहे आपल्याला दिसतं आहे, कारण भरपूर साऱ्या ठिकाणी सध्या चांदीचा वापर केला जातो आहे आणि आर्थिक संकट असेल समजा काही, जर त्या टाईमला सुद्धा एक सेफ हेवन म्हणून या ॲसेटचा वापर केला जातो। म्हणजेच अशा प्रकारचे ॲसेट आहे की ज्याचा भाव कमी नाही होणार आहे, म्हणजे जिथे आपले पैसे कमी नाही होणार आहेत, हळूहळू आपले पैसे वाढत राहणार आहेत, त्याला आपण एक प्रकारे सेफ हेवन ॲसेट असं म्हणतो। आणि भारतामध्ये चांदीला पारंपरिक आणि धार्मिक दृष्ट्याही भरपूर महत्त्वाचं एक स्थान आहे। त्यामुळेच आपले लग्न आहे, सण आहेत, पूजा आहेत किंवा नवीन जर कोणाचं बाळ झालं असेल तर तिथं सुद्धा चांदीच्या वस्तू देण्याची एक खूप मोठी परंपरा आहे। सध्या दिवाळी आलेली आहे तर दिवाळीमध्ये पण भरपूर व्यक्ती चांदीचे चमचा आहेत, प्लेट आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी घेतात। तर आपल्या संस्कृतीमध्ये चांदीचं महत्त्व एक वेगळं आहे, म्हणून चांदी भारतामध्ये खूप जास्त वापरली जाते। आता दुसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे की चांदीचा जो काही वापर आहे तो फक्त एक दागिन्यापुरता नाही, तर भारतामध्ये चांदी जी काही आहे ती एक फक्त मौल्यवान धातू नाही आहे, त्याचा औद्योगिक आहे, वैद्यकीय आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पण खूप जास्त वापर केला जातो। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहेत, जेवढ्या पण इलेक्ट्रिक ज्या काही गोष्टी आहेत जसं की सोलर आहे तिथं सुद्धा चांदीचा खूप जास्त वापर केला जातो आणि म्हणूनच चांदीला इंडस्ट्रियल मेटल असं सुद्धा म्हटलं जातं, कारण तिचा वापर उद्योगांमध्ये भरपूर जास्त होत असतो। चांदीचा जो काही वापर आहे तो फक्त दागिने बनवण्यासाठी होत नाही, तर बाकीच्या पण भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये होत असतो। जसं की आता आपण जर बघितलं तर भारत हा जगातील सर्वात मोठ्या चांदी वापरकर्त्यांपैकी एक देश आहे आणि लोकांचा सोन्या इतकाच विश्वास हा चांदीवर पण असतो, कारण चांदी ही जी काही आहे ती परवडणारी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे गावाकडचे पण भरपूर जे काही व्यक्ती आहेत ते चांदी जी काही ती खरेदी करत असतात, कारण चांदीला भारतामध्ये एक आर्थिक सुरक्षिततेचं प्रतीक असं मानलं जातं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की चांदी जी काही आहे ती फक्त अलंकार बनवण्यासाठी वापरली नाही जाते किंवा फक्त ज्वेलरी बनवण्यासाठी वापरली नाही जाते, तर चांदीचा जो काही ॲक्च्युली वापर आहे तो उद्योग क्षेत्रामध्ये जास्त केला जातो। हे कित्येक व्यक्तींना माहीत नसतं, कारण चांदी जी काही आहे ना ती वीज वहन करणारा एक सर्वात चांगला धातू आहे। म्हणजे जर पण इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जर वाहून न्यायची आहे त्यासाठी चांदी एक महत्त्वाचा धातू आहे। त्यामुळंच जे पण आपले मोबाईल आहेत, इलेक्ट्रॉनिकच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यानंतर TV आहे, समजा सोलर पॅनल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत, समजा लॅपटॉप्स आहेत, या सर्व गोष्टींच्या वापरांमध्ये जे काही आहे तो चांदीचा खूप मोठा वापर केला जातो। आता भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेकलची क्रांती खूप जास्त होते आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे। त्यामध्ये ज्या पण बॅटरी वापरल्या जातात आणि जे पण सर्किट त्यामध्ये वापरले जातात त्यामध्ये प्रत्येक बॅटरीमध्ये एक प्रकारे चांदीचा कुठून वापर केलेला असतो। म्हणजे चांदीची जी काही डिमांड आहे ती किती जास्त आहे विचार करा, आणि भविष्यामध्ये ती किती जास्त होऊ शकते आहे। म्हणून चांदीची डिमांड जी काही ती कंटिन्युअसली राहणार आहे, कारण चांदीचा जो काही वापर आहे तो औद्योगिक गोष्टींमध्ये पण खूप जास्त केला जातो आहे आणि बाकीच्या पण गोष्टींमध्ये केला जातो, जसं की केमिकल्समध्ये आहे, फोटोग्राफीमध्ये आहे, मेडिकल इक्विपमेंट्समध्ये आहे, तिथं सुद्धा चांदीचा खूप चांगला वापर केला जातो। आणि म्हणूनच चांदीमध्ये जर बघितलं तर भारतामध्ये चांदी जी काही आहे ती फक्त एक धातू नाही, तर एक औद्योगिक प्रगतीचा पाया आपण त्याला म्हणू शकतो आहे। चांदीचा भरपूर साऱ्या ठिकाणी वापर केला जात असतो। आपण जर इथं जर बघितलं तर मी तुमच्यासमोर एक छोटासा चार्ट ठेवलेला आहे, त्यावरून तुम्हाला समजणार आहे की चांदीचा वापर कोणकोणत्या ठिकाणी किती जास्त केला जातो। तर ॲक्च्युअलीमध्ये ज्वेलरी बनवण्यासाठी फक्त 18% वापर केला जातो चांदीचा, 44% जो काही वापर आहे तो वेगळ्या फॅक्टरीजमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये केला जातो, फोटोग्राफीसाठी काही वापर केला जातो आहे, सिल्वरवेअरसाठी काही वापर केला जातो आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी वापर केला जातो आहे। तर म्हणून ॲक्च्युअलीमध्ये सिल्वर जो काय आहे तो बाकीच्या सिद्ध भरपूर साऱ्या ठिकाणी वापर केला जातो। जसं जे काही सोनं आहे ना त्याचा वापर फक्त जास्त करून ज्वेलरी बनवण्यासाठी केला जातो, तसं चांदीचा वापर खूप साऱ्या ठिकाणी केला जातो। आणि आता आपण पुढे जर बघितलं की
चांदी जे काय आहे त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. त्यांनी का दिलेले आहेत, कशा प्रकारे पुढे पण देणार आहे ते पण आता मी तुम्हाला सांगणार आहे. सो इथं जर आपण बघितलं ना, तर चांदी जी काही आहे ना त्याची डिमांड खूप जास्त वाढते आहे. म्हणून मागच्या काही वर्षांमध्ये चांदीने खूप चांगले रिटर्न दिले आहेत. तुम्ही जर इथं बघितलं तर 2000 मध्ये चांदीचा 1 किलोचा भाव होता 7900. तिथून तो वाढता 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 जवळपास 2020 पर्यंत 63,000 रुपयापर्यंत आला होता. 2020 पासून ते 2024 एक पर्यंत जवळपास 95,000 रुपये म्हणजे 1 लाख रुपयापर्यंत आला होता. आणि 2024 ते 2025 एका वर्षामध्ये जवळपास चांदीचा जो काही रेट आहे तो ऑलमोस्ट डबलच्या आसपास होऊन गेलेला आहे. आणि आत्ता चांदीचा सध्याचा रेट चालू आहे 1,70,000 रुपयाच्या आसपास. आणि काही काही ठिकाणी तर चांदीचा जो काही रेट आहे तो 1,75,000 1,80,000 रुपयापर्यंत पण गेलेला आहे काही काही शहरांमध्ये जर तुम्ही खरेदी करायला गेलं तर. आणि इतका जास्त रेट वाढलेला आहे की कित्येक लोकांकडे चांदीची ॲक्च्युलीमध्ये शॉर्टेज झाले आहे. कित्येक शहरामध्ये चांदी लवकर मिळत नाही किंवा जास्त महाग तुम्हाला मिळते आहे. आणि ॲक्च्युली भाव आता चालू आहे 1,70,000 रुपये. कित्येक ठिकाणी 1,80,000 रुपयामध्ये पण लोकांना घ्यावं लागतं आहे. कारण सप्लाय कमी आहे आणि लोक खूप जास्त चांदी खरेदी करता आहेत. मी कित्येक ठिकाणी असे लाईन लागलेले बघितलेले आहेत. जसं तुम्ही बघितलेलं असणार आयफोनचं घ्यायला कसं लोक लाईन लागतात, तशा प्रकारच्या लाईन काही काही ठिकाणी लागलेल्या आहेत चांदी आणि सोनं खरेदी करण्यासाठी. ही आजची परिस्थिती आहे. ती पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. आणि माझ्या मते चांदी किती पुढे अजून वर जाऊ शकते आहे ते पण मी तुम्हाला असं सांगणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2000 पासून ते 2025 पर्यंत चांदीने टोटल 1268% रिटर्न दिले आहे. म्हणजे एवढे जास्त जवळपास म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर 1 लाख रुपये जर लावला असता तर त्या व्यक्तीचे जवळपास आता 12 ते 13 लाख रुपये झाले असते 2000 ते 2025 पर्यंत. म्हणजे 13 पट जवळपास पैसे होऊन गेले असते. आणि आपण जर CAGR जरी कॅल्क्युलेट केला तर जवळपास 10-11% एक चांगले रिटर्न्स चांदीने आपल्याला दिलेले आहेत. कारण चांदी ही सेफ ॲसेट आहे आणि एवढी सेफ ॲसेट असून सुद्धा त्यांनी एक चांगले रिटर्न्स आपल्याला दाखवून दिले आहे. सो चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं नक्कीच आपल्यासाठी एक फायद्याची गोष्ट ठरवू शकते आहे. पण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला माझं पण वर्डिक्ट सांगणार आहे का नेमकं चांदीचं आपलं काय कन्क्लुजन काय आहे. तर चांदीचं काही भविष्यातलं जे काही पोटेन्शियल आहे ना ते खूप चांगलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक कारणं आहेत. कारण भारतामध्ये ग्रीन एनर्जी रेव्होल्युशन खूप जास्त होत आहे. जे काही EV बॅटरी आहेत, सोलर पॅनल्स आहेत, इलेक्ट्रिक जे काही गोष्टी आहेत त्याचा वापर खूप जास्त वाढतो आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये चांदीचा वापर केला जातो. मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहे, या सर्व गोष्टींमध्ये चांदीचा वापर केला जातोय. ते भविष्यामध्ये अजून जास्त वापरले जाणार आहेत. म्हणून चांदीचा जो काही वापर आहे तो कंटिन्युअसली वाढणार आहे. आणि याचा जो काही पुरवठा आहे ना तो कुठेतरी मर्यादित आहे. तो काही अनलिमिटेड नाही, कुठेतरी मर्यादित आहे. म्हणून चांदीचा भाव पुढं पण अजून चांगल्या प्रकारे वाढू शकतो आहे. आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो की ज्यावरून आपण अंदाज लावू शकतो आहे की 2026च्या एंडपर्यंत चांदीचा जे काही 1 किलोचा रेट आहे तो किती जास्त होऊ शकतो आहे. तर महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत का जे चांदीला अजून जास्त वर घेऊन जाऊ शकता आहे. म्हणजे 4-5 कारणं आता मी तुम्हाला महत्त्वाचे सांगतो. नीट ऐकायचे आहेत. तुम्हाला यातून खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर बघा, सगळ्यात पहिले जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकलचं आणि सोलर सेक्टर जे काही आहे ते भरपूर जास्त वाढतं आहे. आणि त्यामुळे चांदीचा जो काही वापर आहे तो वाढणार आहे. याच्यामध्ये मर्यादित एक पुरवठा आहे. त्यामुळं खाणकामीतून जो काही चांदीचा पुरवठा आहे ना तो ऑलरेडी कमी आहे आणि जेवढी पण याच्यामध्ये मागणी होती आहे ती जास्त आहे. म्हणून चांदीचा भाव लॉंग टर्ममध्ये अजून जास्त वाढणार आहे. त्यासोबत अजून एक गोष्ट ही पण आहे की रुपया जो काही तो कमजोर होऊ शकतो आहे. त्यामुळं चांदीचा जो काही रेट आहे तो भारतामध्ये अजून जास्त वाढू शकतो आहे. कारण आपण भरपूर सारी जी काही चांदी आहे ती बाहेरच्या देशांतून आयात पण करत असतो. तर त्यामुळं पण एक रेट वाढणार आहे. तो पण एक महत्त्वाचं कारण आहे. चौथं एक महत्त्वाचं कारण काय आहे की जागतिक जी काही चलनवाढ आहे ती भरपूर जास्त पूर्ण जगभरामध्ये होते आहे. जिओपॉलिटिकल गोष्टी चालू आहेत. तुम्हाला कुठं युद्ध चालू आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे एक अनस्टेबिलिटी आहे, कुठं स्थैर्य नाही. आणि अशा टाईमला सोने आणि चांदी याचे भाव खूप जास्त वाढत असतात. आणि अजून पण युद्ध थांबलेलं नाही, भरपूर साऱ्या ठिकाणी चालूच आहेत, तुम्हाला माहिती आहे. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पण चालू झालं आहे, तुम्हाला ती गोष्ट माहिती असणार आहे. त्याचा परिणाममुळं काय होतं असतं की जास्तीत जास्त जे काही व्यक्ती आहे ते सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामुळे याचा भाव अजून जास्त वाढणार आहे. शिवाय सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये कारण आहे जगभरातल्या ज्या पण सेंट्रल बँका आहेत त्या खूप जास्त सोनं आणि चांदी खरेदी करत आहेत. सोनं पण खरेदी करत आहेत, भरपूर सारे चांदी पण खरेदी करत आहेत. त्यामुळे सुद्धा सोन्याचे जे काही भाव आहेत ते कंटिन्युअसली वाढता आहेत आणि चांदीचे पण भाव तुम्हाला कंटिन्युअसली वाढताना दिसत आहेत. त्यामुळे माझ्या मते चांदीचा जो काही भाव आहे तो जवळपास 2,30,000 ते 2,50,000 रुपये पर किलोपर्यंत जाऊ शकतो आहे.
2026च्या एंडपर्यंत. आता आपण नोव्हेंबर 2025मध्ये आहोत, तर 1 वर्षामध्ये जवळपास चांदीचा जो काही रेट आहे तो 2.5 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो आहे. ही एक स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे. आता दिवाळीमध्ये अजून जास्त कदाचित वाढू शकतो आहे. पण निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे की नेमकं तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का नाही. आता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशा प्रकारे करू शकता आहात यावर पुढे एक मी महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहे. आपला जे काही सिरीज आहे त्याचा हा दुसरा फक्त व्हिडिओ आहे. अशा प्रकारचे पूर्ण 10 दिवसांची आपली ही सिरीज असणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू आपण कशा प्रकारे चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतो आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो काही तो समजलेला असणार आहे आणि आवडलेला असणार आहे. ज्यांना पण व्हिडिओ आवडलेला आहे तर व्हिडिओला सगळ्यात पहिले लाईक तुम्ही नक्की करायचं आहे आणि प्लस चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करून ठेवा आणि एक कॉमेंट नक्की मला करायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलेला आहे. आणि पुढचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आता आपण ॲक्च्युलीमध्ये फिजिकलमध्ये तुम्हाला सोनं कशा प्रकारे खरेदी करायचं आहे किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण सोने आणि चांदीमध्ये कोणकोणत्या प्रकारे ऑनलाईनपणे गुंतवणूक करू शकतो आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत याच्या तिसऱ्या भागामध्ये. त्यामुळे पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असं पण असणार आहे ज्यांना सोन्यामध्ये सध्या गुंतवणूक करायची आहे दिवाळीमध्ये, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करायचा आहे जेणेकरून की त्यांना पण खूप जास्त मदत होईल सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. धन्यवाद. भेटूया आपण तिसऱ्या भागामध्ये.